नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी आमदारकीची शपथ घेत विधान भवनामध्ये दमदार उपस्थिती नोंदवली आहे। शपथविधीवेळी त्यांच्या पारंपरिक आणि साध्या पेहरावानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतल्याचं बघायला मिळालं। अक्षय कर्डिले यांनी डोक्यावर पारंपरिक टोपी तसेच 3 गुंड्यांचा पांढरा शर्ट परिधान करून सभागृहामध्ये प्रवेश केलाय। त्यांच्या वेशभूषेमुळे अनेकांना दिवंगत ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची आठवण झाली आहे। मी शपथ घेतो की या शब्दांत त्यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। कर्डिले यांच्या साधेपणाची आणि पारंपरिकतेची चर्चा अधिवेशन परिसरात रंगलेली होती। तर राजकीय क्षेत्रामध्ये नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अक्षय कर्डिले यांच्या शपथविधी सोहळ्यानं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विशेष लक्ष वेधून घेतलं। त्यांच्या वडिलांच्या राजकीय वारशाची झलक त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि पेहरावामध्ये पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे। अक्षय अलका शिवाजीराव कर्डिले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय श्रीराम।